षटकाराची गरज होती, तो षटकार त्यांनी ठोकला. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सुजल, वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती, आणि पहिला ओव्हर टाकण्यासाठी ते सज्ज आहेत. मेगा फायनल मात्र मैदानाच्या आता आतमध्ये आपण पाहताय. जय माता दी ग्रुप यांच्या वतीने जय माता दी चषक 2026 ची मेगा फायनल, जिथं मात्र 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. पर्व 13चा मॅन ऑफ द सिरीज घेणारा विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत. विशाल मोरे आणि त्यांच्या समवेत विष्णुनगरचा एक नवीन टॅलेंटेड प्रथमेश काळे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र पाहायला भेटला. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय सुजल यांचा. श्री गणेश झालाय विष्णुनगर या संघाचा. बघा 2 षटकांचे सामने आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्या. यासाठी केला होता 88 की शेवटची मॅच व्हावी गोड. व्यासपीठावरती पण आपण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया, जिथं मात्र मेगा फायनल या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये आपण पाहतायत. 2 बलाढ्य संघ. नुकतीच सेमीफायनलची एक हाय व्होल्टेज मॅच आपण पाहिली आहे, जिथं मात्र हृदयाचे डोके धडधड वाढले होते. स्विच हिट. प्रथमेश काळे, फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही खेळत आहात, लक्ष ठेवा, कारण अशी संधी तुम्हाला वारंवार भेटणार नाहीये. कारण हा गोलंदाज आहे ना, सकाळपासून कमालीची गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती तुम्ही स्विच हिट खेळतायत. सर्वप्रथम पहिला तुम्ही सरळ बॅटने सरळ शॉट केला, त्यानंतर मात्र तुम्ही या फटक्याचा वापर करू शकता. खरं तर दुसरा चेंडू हाताळलाय सुजल यांनी, जिथं मात्र डॉट बॉल आलाय. स्लो वन पद्धतीचा चेंडू. क्या बात आहे सुजल. पहिला चेंडू आपण जर विचार केला तर 120 च्या स्पीडने चेंडू हाताळला गेला, आणि तिसऱ्या चेंडूचा विचार केला ना तर ती स्पीड हाफ झाली. अर्थातच 60 आणि 70 किलोमीटरनी मात्र चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. 2 षटकांचा सामने आहेत. खरं तर मेगा फायनल व्यासपीठावरती माहुल गावाचे भाग्य विधाता, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्रीमान माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर तर उपस्थित आहे. इथं मात्र फटका फसलाय. ऑनच्या दिशेने मात्र शॉट खेळायचा होता. फ्लाय स्लिपला तिथं खेळाडू तैनात आहे. पहिला विकेट मात्र घेतला जातोय सुजलच्या माध्यमातून. नवीन बॅटर कॅप्टन कुल, कप्तान चला सीनातान, टीमचा मोरका, टीमचा सेनापती मंदार वेंगुर्लेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सॉरी, माफ करा, मंगेश कुंभार, माफ करा, मंगेश कुंभार. खरं तर विष्णुनगर बिग बॅश गतवर्षी ती झाली होती, तिथं मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या घरामध्ये फ्रीज मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. तोच मंगेश कुंभार. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. पायाचा विष्णुनगरचा मंगेश कुठे उभा राहणार आहे. काय चेंडू पेश केलाय, आपटलेला. खरं तर हा चेंडू होता गुडलँड स्पॉटमध्ये. चेंडूची पिचिंग झाली, चेंडूने उचली घेतली आणि यष्ट्यांच्या मागे खरं तर दर्जेदार यष्टीरक्षण आपल्याला पाहायला भेटतोय. वर्सोवा कोलीवाडा अगर गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार नक्कीच ताल्या झाल्या पाहिजे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कुठेतरी सुजलनी थांबून ठेवलंय. अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. एकच धाव मात्र आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू. हल्ला बोल केलाय. नाव आहे मंगेश कुंभार. खरं तर ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र ठोकलाय. आल्या आल्या मंगेश कुंभार. पहिल्या चेंडूचा विचार केला तर उचली घेणारा चेंडू होता. तदनंतर एकदम रडारमध्ये मात्र मंगेश कुंभारच्या चेंडू होता आणि त्यांनी मात्र लॉफ केलाय. खडेकडे स्टँड अँड डिलेवर मात्र फटका पाहायला भेटला. व्हाईटिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आलाय या फायनलचा खणखणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये फ्लड लाईट्स आपण पाहतायत, जिथं मात्र आता माहुल गावामध्ये कुठली स्पर्धा जेव्हा होईल ना तर सेमीफायनल फायनलचं टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण आपण ही स्पर्धा संपन्न करणाऱ्या धावसंख्या झालेल्या 7 धावा, आणि आपण जर विचार केला तर 7 हा क्रमांक सर्वांना माहिती आहे. आज आपण जर विचार केला तर महेंद्रसिंग धोनी सर यांचा जर्सी क्रमांक 7, ज्यांनी आपल्या भारतासाठी 2-2 वर्ल्ड कप मात्र आपल्याला जिंकून दिले. तदनंतर क्रिस्टियानो रोनाल्डो, फुटबॉलचा बेताज बादशाह,
कोविडच्या कालामध्ये त्यांचे 3 स्टार 7 स्टार 5 स्टार हॉटेल त्यांनी मात्र हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केले होते, म्हणून 7 हा आकडा ना शुभ मानला जातो. वर्षित हो, इथं मात्र बॅटची आतली कड आणि जमिनीला गुदगुळ्या करत आपण जर विचार केला तर शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेलाय. षटकारानंतर वर्षितने मात्र सांगितलं की रुको जरा, तुम्ही वारंवार षटकार मारू शकत नाही आहे. खरं तर अभिमानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, मुंबईचा वर्ल्ड कप, मुंबईचा एक असा कोलीवाडा जिथं मात्र मंगेश वैतीसारखे खेळाडू आपल्याला बघायला भेटले. ISPL असेल, दुबई असेल, ज्याच्यामध्ये मात्र हा कोली बांधव आपल्याला खेळताना दिसलाय. जाऊया एकदा, वर्षित सज्ज आहेत. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, लॉफ केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलंय, जिथं मात्र दुहेरी धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या मात्र पोहोचते 30, म्हणजे एक गडी बाद विष्णुनगर या गावाची 10 धावा. बघा 10 आकडा हा सुद्धा सर्वांना माहिती आहे. भारतचे भगवान, क्रिकेटचे भगवान, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक सुद्धा 10 असतो आणि आज नक्कीच ते मात्र अहमदाबादला पोहोचले असतील भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मंगेश कुंभार पुन्हा एकदा प्रयत्न केलाय आणि वाईटिश लॉंग ऑफच्या दिशेने समाधान आणि खरं तर रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. फेकी मात्र चुकीची झालेली आहे आणि हे काय घडले, तिसऱ्या धावाचा प्रयत्न यशस्वी पूर्ण झालाय. 4था धावाचा पण प्रयत्न सुरू आहे, पण फलंदाजाला थांबवलं जातंय. काय मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटले चितेच्या छपळाईने. जिथं मात्र 1 धावा होत्या तिथं मात्र 3 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्या मात्र पुढेच जाते, 30 म्हणजे 13 धावा. थँक्यू सो मच DK साऊंड. 2 दिवसामध्ये खरं तर केहर तुम्ही मात्र मचावलेली आहे. काय कमालीचं संगीत मात्र आपल्याला ऐकायला भेटलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अजून एक मात्र वेगवान चेंडू पाहायला भेटला, डाऊन द लेग आहे आणि हे काय घडलं. खरं तर मंगेश कुंभारला स्ट्राईक घ्यायचे होते, पण विशाल मोरे मात्र स्ट्राईक सोडलेली नाही आहे. व्हाईट बॉलवरती आलाय विकेट. ग्रुप सातत्याने दरवर्षी वैष्णोदेवीचं दर्शन मात्र घेऊन आल्यानंतर वैष्णोदेवीचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्या घरावरती, त्यांच्या परिवारावरती नक्कीच असतो. आणि जेव्हा ते सुखरूप घरी येतात ना मुंबईला, माहुल कोलीवाड्यामध्ये 2 कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. एक म्हणजे माता राणीचा भंडारा, त्यानंतर हा क्रिकेटचा कुंभमेळा. एक दर्जेदार स्पर्धा. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. नवीन बॅटर स्टँड अँड डिलेव्हर. फटका मात्र चांगला सजवलाय. व्हाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं विशाल मोरेने स्ट्राईक का ना सोडली, त्याचं उत्तर त्याने दिलेलं आहे. खरं तर विशाल मोरे त्यांनी सांगितलं की 3ऱ्या पर्वामध्ये मी मॅन ऑफ द सिरीज राहिलो आहे, तर या मॅचमध्ये मग मला मॅन ऑफ द सिरीज घ्यायचं आहे. पण थोडंसं कठीण कार्य, कारण आपण जर विचार केला तर वर्सोवा कोलीवाडा 3 संघांना नमून मात्र फायनलमध्ये दाखल झाला आहे, ते सुद्धा कमी नाही आहेत. त्यांच्यातनं पण मॅन ऑफ द सिरीज कुठलाही खेळाडू होऊ शकतो. स्विच हिट बघा, उल्टा पुल्टा शॉट. जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली को टेढ़ा क्यों किया जाता है, वो हमें समझ में नहीं आता है. कारण विशाल दादा, तुम्ही सरळ बॅटनी चांगला षटकार ठोकलाय, तर तुझ्या मनामध्ये काय आलं की स्विचचा तुम्ही वापर केला आणि गोलंदाजाला कमबॅक करण्याची संधी मात्र तुम्ही दिलेली आहे. 20 धावा. 19 आहे. हा चालू. तो काय ओव्हर झाली का नाही. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी. पंच मात्र आमच्याजवळ धरत आहेत.
शेवटचा बॉल बाकी आहे. 21 स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. मेगा फायनल आपण पाहतायत आणि येणाऱ्या कालामध्ये माहुल मॅनेक्स या ग्रुपच्या वतीने ओपनची 1 लाखाची स्पर्धा नक्कीच मात्र आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातून फुटबॉलची स्पर्धा सुद्धा मात्र येणार आहे, जिथं मात्र विविध राज्यातनं या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये फुटबॉल संघ दाखल होणार आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटका अखेरीस आपण जर विचार केला तर विष्णुनगर गाव या संघाने धावा बनवल्यात 21 आणि 22 धावांचं टार्गेट आहे. तर आता मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा बदल करूया. आमचे गुरुवर्य तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक ओव्हर टू चंदू सेटे सर. जय माता दी ग्रुप ने क्रिकेट को भारी केलं या आयोजन. जय माता दी ग्रुप ने क्रिकेट को भारी केलं या आयोजन. लाईट आली तर चला लगेच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय माता दी चषक वर्ष 15 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मुंबईतील क्रिकेट प्रेमी गाव, कोळी बांधवांचं गाव आणि मुंबईत राहून गाव पण जपणारं गाव म्हणजे माहुल कोळीवाडा. ज्या गावाने मुंबई महाराष्ट्राला नाईट टुर्नामेंट कशा होतात, कारण राजेंद्र माहुलकर सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आजपासून तुम्ही अगदी 30-35 वर्ष मागे जरी गेलात त्यावेळेला सुद्धा या गावाने म्हणजे राज कपूर मेमोरियल ट्रॉफी नंतर नाईट टुर्नामेंट कशा करायच्या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम याच माहुल कोळीवाड्याने केलं आणि राजेंद्र माहुलकर साहेबांनी केलं आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये अंतिम सामना पार पडला जातो आहे. 15वं वर्ष आहे. मॅच सुरू करा. 2 ओव्हरची मॅच आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी 22 पाहिजेत. एका बाजूला विष्णुनगर आहे जे चेंबूर गटातून पुढे गेली आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी वर्सोवा कोळीवाडा यांच्यात सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला समाधान आहेरकर आणि आतिश का पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि विशाल मोरे यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. 12 बॉलमध्ये 22 पाहिजेत. पहा, आपण क्रिकेटर आहोत आणि मुंबईचे क्रिकेटर आहोत. कोणत्याही कंडिशनमध्ये आपण खेळतो. उन्हाळ्यात खेळतो, हिवाळ्यात खेळतो, पावसाळ्यात खेळतो, दिवसा खेळतो, रात्री खेळतो, अंधुक प्रकाशात. परंतु आता या मैदानात लाईट्स लागल्यात आणि या लाईट्सवर देखील या क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत.
माथेश्वर यांच्याकडून कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयाचा पुरस्कार असेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी तर मैदानात आहे. एकाच वेळेला 2 मॅच सगळे पाहत आहेत, कारण जे इकडे मैदानात आहेत एका हातात त्यांचा मोबाईल आहे आणि तिकडल्याही मॅच पाहत आहेत. सगळ्यांचं स्वागत, कारण भारत तिकडे खेळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या भारतीय टीमला आणखीन एक वर्ल्ड कप घेऊन यावा याकरता, आणि विष्णुनगरलाही शुभेच्छा आणि शुभेच्छा वर्सोव्याला सुद्धा. चला मॅच सुरू करा, कारण ही मॅच संपून ती मॅच पाहण्यासाठी सगळ्यांनाच जायचं आहे. परंतु 15 वर्ष हे जय माता दीवाले खूप चांगलं आयोजन करतायत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला फटका चांगला खेळलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, परंतु फिल्डर आलेत आणि दुसरीचा कॉल दिलाय. या तिसऱ्या पंचांची मागणी रनआउटसाठी केलेली आहे. चला चला थोडीशी घाई करायची आहे. आज रखमेर देवाचा यात्रा देखील होती आणि सगळ्यांनी सकाळपासून दर्शनाची रांग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वा, येस, नॉट आउट कवला जातोय आणि वेगळ्या अँगलने का नॉट आउट आहे आमचे GTCच्या कॅमेरामॅननी ते सुद्धा दाखवलंय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 22चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात झाली. या ठिकाणी 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणार आज माहुल कोळीवाड्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन आलाय की कोळी बांधवांचं गाव. यावेळेला लॉफ केलाय समोर. ओ काय मारलाय, समाधानने टीमचं समाधान केलंय. सिक्सर. बोलो ना भाऊ, आताच बोलो ना. आता अनाउन्समेंट केली नाही एकदा सर. सर प्लीज प्लीज असं नका करू. 14 पाहिजे. 14ची आवश्यकता आहे. कमबॅक बॉलरला करावं लागेल. चौदाची अजूनही आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट विष्णुनगरला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येईल. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. फायनल मॅच जय माता दी ग्रुपची ही मानाची स्पर्धा. गेली कित्येक वर्ष क्रिकेट रसिकांच्या पसंतीला उतरली ही स्पर्धा. राजेंद्र माहुलकर साहेबांचा देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. हा, बरेच प्रेक्षक म्हणतात की फायनल या अगोदरच होऊन गेले, परंतु ट्रॉफीसाठीची मॅच तर आताच सुरू आहे. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल टर्न झालाय, अंदाज नाही आलाय. डॉट बॉल तिकडे येतोय. समीकरण बदलेल. अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर 8 झालेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 14 पाहिजे. 9 बॉलमध्ये 14 पाहिजेत. 9 बॉलमध्ये 14 पाहिजे. दोन्ही टीम थोडीशी घाई करा, कारण अंधार होतोय. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला तिकडे.
धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 9 वर पोहोचली धावसंख्या 22चा पाठलाग करायचा आहे. लेग बायची रन आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच पोहोचलेली आहे. जय माता दी चषक, जय माता दी ग्रुपची असणारी मानाची स्पर्धा याही वर्षी खूप जबरदस्त रंगली आणि हे 15वं वर्ष या स्पर्धेचं. सगळ्यांनाच उत्कंठा या स्पर्धेची सातत्याने होती. 9 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 13 करायच्या आहेत. 8 बॉल 13 फायनलची मॅच. या अगोदर माहुल वर्सेस वर्सोवा काय मॅच झाली आहे. या वेळेला कमी गतीचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. निघाला बॉल सीमारेषेच्या दिशेने अडवला जातोय. तोपर्यंत दुसरी रन देखील घेतली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे. 11 वर गेली धावसंख्या. अजूनही 11 पाहिजे. 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये 11 करायचे आहेत वर्सोव्याला मॅचला जिंकण्यासाठी. दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते विष्णुनगर. त्याही टीमने मेहनत केली आहे. 1 बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. काय होणार या मॅचमध्ये? चर्चा आहे. 11 पाहिजे. 7 बॉल बाकी आहेत. फायनल मॅच. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई. राजेंद्र माहुलकर साहेबांचा दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. हो यावेळेला कमी गतीचा बॉल थोडासा लांबून खेचला. 1 रन तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत. थ्रो करणार तोपर्यंत येस सर. लागला आणि मग स्टंपला लागला. तोपर्यंत ते बाहेर होते. विकेट आली आहे. 12 झालेले आहेत. अजूनही 6 बॉल आणि 10 पाहिजेत. चला फटाफट झटफट. ट्रॉफी गाव के अंदर. 6 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. विष्णुनगरला ट्रॉफी जाणार की ट्रॉफी वर्सोव्याला जाणार मेट्रोने? आज माहुलमध्ये गेल्याही वर्षी ट्रॉफी गेली आहे वर्सोव्याला आणि या अगोदर विष्णुनगरला सुद्धा गेली आहे. 15 वर्ष मात्र सातत्याने जय माता दी ग्रुपचं आयोजन पाहायला मिळतं. येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे अख्ख्या मुंबईला ज्याची उत्कंठा असते ना, माहुल फेस्टिवल कोळी बांधवांचा, तो सुद्धा आता आलाय. प्रथमेश येत आहेत. प्रथमेश काळे. दहा पाहिजे. 6 बॉलला 10 पाहिजेत. 6 बॉलला 10 पाहिजे. चला त्वरा करा. सहा बॉल 10. फायनल मॅच आहे. टायटल मॅच आहे. दोन्ही टीम मॅच सोडणार नाहीये. पाहूया काय होईल. शेवटचं आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलला हो खेळलं जरूर आहे परंतु पाठ अजूनही 5 बॉल आणि 4 ची आवश्यकता आहे. लगातार दुसऱ्यांदा वर्सोवा गावात ट्रॉफी जाणार का, त्याच्यासाठीची ही चर्चा. क्रिकेट आहे, काही होतं. आम्ही कधी कधी 6 मध्ये 1 न होताना सुद्धा पाहिलंय. आणि पाहूया अजूनही मॅच ऑन आहे. 5 बॉल 4 ची आवश्यकता आहे. विष्णुनगर विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळते इकडे वर्सोवा कोळीवाडा. फायनलची मॅच. जय माता दी चषक 15 वर्षाचं आयोजन आणि अंतिम टप्पा. चला मॅच सुरू करा. लाईट पुन्हा आलेली आहे. समाधान आहेरकर टीमचं समाधान करतील का? यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. 1 रन तर तिकडे कंप्लीट केली गेली आहे. फिल्डर आलेत. अजूनही 4 बॉल आणि 3 पाहिजेत. 4 बॉल मध्ये 3. एखादा डॉट बॉल जर आला तर पुन्हा एकदा मजा येईल.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 4 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. हो 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 एक चांगला बॉल. अजूनही मॅच ऑन आहे. टाळ्या प्रेक्षकांच्या वाजायला लागल्या. विष्णुनगर सुद्धा काही मॅच सोडणार नाहीये. 3 बॉल 3. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आणि मग इंटरनॅशनल असू देत किंवा आपली टेनिसची मॅच असू देत, काही होऊ शकतं. 3 बॉल 3. कंपल्सरी चेज आहे का? म्हणजे 3 बॉलला 3 करायच्याच आहेत. सुपर ओव्हर वगैरे काही नाही ना? 3 मध्ये 3. अख्खी स्पर्धा गाजवली या बॉलरने. प्रथमेश काळे या खेळाडूने अख्खी स्पर्धा गाजवली. अंतिम टप्पा गाजवेल का? सहजासहजी मॅच देणार नाहीयेत विष्णुनगरवाले सुद्धा. वर्सोव्याला आणि वर्सोव्या सुद्धा घेऊन जाण्याच्या इराद्याने चालेत. पाहूया. 3 बॉल 3. परिस्थिती काही असू दे, आपल्याला खेळायलाच लागतं आणि सध्या ते खेळावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण बदललं गेलं आहे. फायनल मॅच, प्रचंड संघर्ष आणि इकडे पाहायला मिळतोय आतिश. हो हो आणखीन एक बॉल पाहूया. पाठीमागे तर गेला आणि काय झालं? विकेट आली आहे आता. जय माता दी चषकाची फायनल आणि ती जर अटीतटीची नाही झाली तर मजा सुद्धा येत नाही. सगळ्यांना विनंती असेल, 15 वर्ष आयोजन करतायत जय माता दीवाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगलं आयोजन करतायत एवढी दिवस. आणि आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे, अंतिम टप्पा आहे. 2 बॉल 3. 3 धावा 2 बॉल. विष्णुनगर एका बाजूला आहे, वर्सोवा एका बाजूला आहे. चेंबूर गटातून एक टीम पुढे गेली आहे, एक कोळीवाडा गटातून टीम पुढे गेलेली आहे. माहुल ज्या गावाला इतिहास आहे क्रिकेटचा, माहुल हे गाव जर पाहिलं तर कोळी बांधवांचा आहे. आयोजनाचा इतिहास आहे, क्रिकेट खेळण्याचा इतिहास आहे. मंगेश वैद्यच्या रूपात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळण्याचा इतिहास आहे. सर यस 2 बॉल 3. यस यस यस. ओल्ड बॉल पाहिजे का सर? दोन बॉल आणि 3. चला सरपंच काय पाहिजे? अंपायर काय म्हणतात बघा ना. हेमंत सर, अनुभवी असे पंच, याच माहुलगावचं नाव भारतभरात पंचांच्या कामगिरी करत असताना नेणारे पंच आणि या माहुलगावचे नामवंत खेळाडू सुद्धा हेमंत कोळी सर पंचांच्या भूमिकेत आहेत. यावर्षी कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये जाऊन देखील त्यांनी पंचांची कामगिरी केली आहे. 2 बॉल 3. दोन बॉल 3. अजूनही मॅच संपलेली नाहीये. विष्णुनगर हरलेली नाहीये आणि वर्सोवा अजून जिंकलेली नाहीये. पाहूया अंतिम टप्प्यात काय होईल. एका धावेसाठीची लढत पाहायला मिळते. काय मॅच चालली होती. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. चार बॉलला 3 पाहिजे होते, आता 2 बॉलला 3 पाहिजेत. मॅच अजूनही ऑनच आहे. या खेळाडूने प्रभावित केलंय. एका बाजूला समाधान आणि आता त्यांचे साथ देण्यासाठी आलेले आहेत. हो 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 आणखीन एक चांगला बॉल. काय जबरदस्त मॅच, याला म्हणतात फायनल जय माता दीची. आणि आता गेली आहे मॅच शेवटच्या बॉलवर. 1 बॉल आणि 2 कंपल्सरी पाहिजे. टाळ्या होऊन जाऊ द्यात प्रेक्षकांनो. वा 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 वा.
नेहमीप्रमाणे माहुलगाव म्हणजे मनोरंजन. अमित दादा ग्राउंडचं नाव काय? मनोरंजन. आणि इकडे मनोरंजन पाहायला मिळत आहे. एक बॉल दोन. पुन्हा एकदा तेच विष्णुनगरवाले आपल्या देवाचा धावा करतायत. दुसऱ्या बाजूला वर्सोवा सुद्धा तेच म्हणतायत. मॅच जिंकली जाईल का? एक बॉल मध्ये 2 पाहिजेत. बॅटिंगला कोण आहे स्ट्राईकवर? आकाश दातकर, ज्यांनी मागील मॅच 8 बॉल मध्ये 28 पाहिजे होती ती जिंकून दिली आहे. परंतु पाहूया हा बॉलर यांनी सुद्धा अख्खी स्पर्धा गाजवली. प्रथमेश काळे, एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला आकाश, एका बाजूला विष्णुनगर, एका बाजूला टीम पाहायला मिळते आपल्याला ती म्हणजे वर्सोवा. काय होणार? आपल्या सगळ्यांना विनंती, आपल्या टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या बॉलवर मात्र मॅच गेली आहे. 1 बॉल 2 रन. कोण जिंकणार, वर्सोवा की विष्णुनगर? शेवटचा बॉल, स्ट्रोक खेळलाय आणि बॉलची हवाई यात्रा. हा या आकाशने बॉलला पुन्हा आकाश दाखवलंय. वर्सोवा कडे. परंतु या आकाशने काय जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्सोवा कुठे आहेत? वर्सोवाकर, तुमचा आवाज नाही येत आहे. आकाश वर्सोव्याचा रसेल. विष्णुनगर, तुम्ही चांगले खेळलात, तुमचंही कौतुक. काही क्षणात आपण बक्षीस समारंभाकडे चाललोय. डीजे तोपर्यंत 1-2 गाणी होऊन जाऊ द्या. वर्सोव्याकरांना नाचायला द्या.